अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केलं आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही, विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक. साहित्याचा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे. ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे. मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे. भयकंप या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्त्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. धन्यवाद. नमस्कार श्रोते मित्र हो, भयकंप सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक चिंतामणी लागू लिखित कादंबरी प्रकाशाला साथ अंधाराची. प्रकरण 4. त्या संध्याकाळी दीपाने घरी आपल्या क्लासच्या वेळेचा विषय काढताच तिला जो अनुभव आला आणि तिला जे काही ऐकायला मिळाले ते सगळे तिच्या अपेक्षेप्रमाणेच होते. आपल्याला रोज सकाळी 6:30-7च्या सुमारास क्लाससाठी घरातून बाहेर पडावे लागणार हे आपण घरी आपल्या आईला आणि त्यातल्या त्यात मथू मावशीला सांगताच त्या दोघींची प्रतिक्रिया नेमकी काय आणि कशी होईल याची साधारण कल्पना तिला आधीच होती. म्हणूनच तिने आपल्या क्लासच्या नियोजित वेळेबद्दल सांगताच त्या दोघींनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली ते ऐकून तिला अजिबात नवल वाटले नाही, पण वाईट जरूर वाटले. दीपे, तू जर इतक्या सकाळी क्लासला गेलीस तर कामाचा उरका कसा होणार ग? अलीकडे तर कामवाली बाई पण नाही आपल्याकडे, त्यात पुन्हा द्वारका आणि मी ह्या अशा हळूहळू निकामी होत चाललेल्या. सध्या द्वारका निदान कसा बसा स्वयंपाक तरी उरकते, पण जर एका चांगल्या गायकाने आपल्याला संगीत शिकवायचे मान्य केले हे ऐकून आपले कौतुक तर राहू द्यात, पण निदान समाधान व्यक्त करून त्या शिक्षणात आडकाठी आणण्याचा प्रयत्न न करण्याचे सौजन्य दाखवायचे सोडून आपली आई आणि मावशी घरकामाबद्दल जे कधीही संपत नाही काळजी करत असल्या बघून दीपाला फार वाईट वाटले. पण तिने आपल्या मनातला कडवटपणा आपल्या जिभेवर उतरूही दिला नाही. आपली मुद्रा शांत आणि निश्चल ठेवत, आपला आवाज संयम ठेवत ती फक्त इतकेच म्हणाली, माझ्या क्लासमुळे मी घरातल्या कामाची खोटी होऊ देणार नाही मावशी. मी पहाटे उठून सगळं काम उरकत जाईन आणि जे काही नंतर शिल्लक राहील ते मी क्लासहून परत आल्यानंतर उरकू शकतेच की. पण जमणार आहे का तुला हे सगळं? मथू मावशीने काळजीचा खोटा स्वर काढत चौकशी केली. जमेल, मला जमवून दाखवीन मी. मला माझ्या आवडीची कला शिकून घ्यायची संधी मिळत असताना मी आता कसलीही अडचण जुमानणार नाही की कसलाही अडथळामध्ये येऊ देणार नाही मी, ती निश्चयी मुद्रेने ठाम स्वरात म्हणाली. आपल्या त्या बोलण्याने आई आणि मथू मावशी या दोघींच्या मुद्रावर उमटलेली सुटकेची भावना दीपाने बरोबर टिपली. तिला त्या दोघींच्या त्या वृत्तीचं नवल वाटलं. कामाची काही विशेष नाही ग दीपे, तिची आई म्हणाली. ते का मेले जसे व्हायचे तसे होतच राहते. तुला नाही जमले किंवा तू केले नाहीस म्हणून ते काही अडून राहणार नाही. आम्हाला म्हणजे मला जसं जमेल तसं मी ते करीन, पण या तुझ्या गायनाच्या वर्गाची फी तरी किती आहे? आपल्याला परवडेल अशी रक्कम असायला हवी हो, नाहीतर आधीच असल्या ओढगस्तीच्या परिस्थितीला तुझ्या ह्या क्लासच्या फीच्या खर्चाची नवी फोडणी बसायला नको. मी ती चौकशी आधीच केली आहे आई, आणि माझ्या गुरुजींनी मला म्हणजे आपल्याला जे परवडेल ते फी म्हणून द्यायला सांगितलेलं आहे. माझा आवाज त्यांना आवडला आहे आई, म्हणूनच तर ते स्वतःहून मला संगीत शिकवायला तयार झालेत. आता खरे पाहता आपण इतके स्पष्टीकरण केल्यावर तो विषय तिथे संपवायला हरकत नसावी असं दीपाला मनापासून वाटत होतं, पण तसं व्हायचं नव्हतं आणि झालंही तसंच. मथू मावशीने आपले जन्मजात स्वभावास अनुसरून एक शंका काढलीच. दीपे, आजच्या पैक्यावर नाचणाऱ्या ह्या कलियुगात हा कोण सत्ययुगीन अवतार तुला भेटला म्हणते मी, की जो जे परवडेल ते द्या असं म्हणतोय? भेटायलाच हवे एकदा त्याला. मथू मावशीचे ते शब्द ऐकताच तोवर मनात कोंडून ठेवला संताप दीपाच्या नकळत तिच्या तोंडातून शब्दांचे रूप घेऊन बाहेर आला. मावशी, फक्त सत्ययुगातच असले महाभाग निपजत होते असे समजणे भ्रम आहे निव्वळ. अगदी आजच्या ज्याला तुम्ही जुने लोक कलियुग म्हणून हिणवता
त्या त्या जगातही केवळ एखाद्या व्यक्तीतला एखादा गुण आवडला म्हणून कर्तव्य भावनेने मदत करणारे महापुरुष दिसून येतात. आणि आज हा अनुभव माझ्या बाबतीत आला आहे असंही नाही आहे मावशी. तर ह्या आधीही आपल्याला तसे काही अनुभव आलेले आहेत. बाबा मध्यंतरी अडचणीत असताना साने काकाने जी मदत केली ती कुठल्या श्रेणीत बसणारी होती? बाबांना मदत करून त्यांचा असा काय 1,00,000-2 लाखाचा फायदा होणार होता? पण केवळ बालमित्र म्हणून जुन्या मैत्रीला स्मरून त्यांनी मदत केलीच की नाही? असे मैत्रीला जपणारे असे भेटतात. त्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला केवळ एक कर्तव्य म्हणून जन्मभरासाठी आसरा देणारे आणि कसल्याही परिस्थितीत त्या व्यक्तीचा सांभाळ करत राहणारेही लोक सापडतातच ना. मग केवळ आज तो माणूस मला कसल्याही कमाईची अपेक्षा न ठेवता संगीत शिकवायला तयार झाला म्हणून तुला इतके आश्चर्य वाटण्याचे कारण काय? ऐकलेस ना द्वारके आपल्या लाडक्या लेकीचे शब्द? हा शेवटचा ठोमणा खास मला उद्देशून होता बरं. खास जुन्या बायकांना साध्य होत असलेल्या नाटकीपणाने आपल्या डोळ्यांना पदर लावून आपला आवाज दाटून आल्यासारखे दाखवत मथुमावशी म्हणाली. खरे पाहता दीपाने तो टोमणा मावशीलाच उद्देशून मारला होता. पण तसे मान्य करणे म्हणजे आधीच आपल्याबद्दल फारशी माया नसल्या आपल्या आईला नवे कारण देऊन भडकवल्यासारखे होईल. हे माहीत असल्याने मनापासून इच्छा असूनही आपल्याला तसे सुचवायचे होते हे मान्य करणे दीपाला शक्य नव्हते. म्हणून आई काही बोलण्याआधी स्वतःच आक्रमक भूमिका घेत ती मावशीला म्हणाली. आता तू उगीच काहीतरी उकरून काढू नकोस मावशी. मला तसलं काहीही सुचवायचं नव्हतं. तुलाच काय पण कुणालाच टोमणा मारायची हिंमत माझ्यात नाही आहे. मी स्वतःच माझ्या रूपाबद्दल इतके टोमणे लहानपणापासून खाल्लेत की आता अन्य कुणाला दुखावण्यासाठी म्हणून का होईना पण कसलाही टोमणा मारायची हिंमत माझ्यात उरलेली नाही. शिवाय लोकांनी आपल्याला टोमणे मारल्यावर मनाला किती यातना होतात ते मला चांगले माहीत असताना मी ते शस्त्र दुसऱ्या कुणावर वापरीन तरी कसे? आणि तेही तुझ्यावर, की जिला मी लहानपणापासून माझ्या आईच्या बरोबरीने मान देत आलेली आहे. तिला मी असं काही बोलून दुखवीन तरी कसं? पण दीपे, मथू अक्का म्हणाली ते काही चुकीचं आहे का? आईने विचारलं. आजकाल पैशावर आपले पण जोखण्याचा जमाना नाही का? आणि म्हणूनच असा कमी पैशात आणि शिकवणारा कोणी भेटला तर शंका येणे चुकीचे आहे का? मी तसे कधी म्हटले आई? आणि बरं का दीपे, तुझी मुलीची जात आहे म्हणून काळजी वाटते हो. जर तू मुलगा असतीस तर मी किंवा द्वारकेनं काळजी कशाला घेतली असती मरायला? पण रंगरूप नसले तरी बाई पण आहे ना तुझ्यात. आणि ते मले पुरुष काय आपली वासना कशी भागेल याचीच काळजी करत असतात. वासनेने आंधळा झालेला पुरुष रंगरूप वगैरे काही न पाहता कधी कधी बाईला जवळ करत असतो. हे मेले पुरुष आपले काम करून जातात, नामानिराळे होतात, पण भोगावे मात्र लागते ते तुझ्या माझ्यासारख्या स्त्रीला. म्हणून काळजी वाटते मनाला. आणि तशी काळजी वाटते म्हणून तर तुझ्या या गायन मास्तराला एकदा बघायला हवा असं मी म्हणाले. आता तुला राग येत असेल तर नाही म्हणणार तसं मी. पोरी, नीट विचार कर आणि तूच मला सांग. असं जर माझ्या मायेच्या मनाला वाटलं तर माझं काही चुकलं का? मी तसं कुठं म्हणते मावशी. तू आणि आई जरूर या ना प्रकाशना भेटायला. वाद जास्त वाढू नये म्हणून पडते घेत दीपा म्हणाली. आणि मग तो विषय तेवढ्यावरच संपला. आदल्या संध्याकाळी कबूल केल्याप्रमाणे दीपाने दुसरे दिवशी पहाट उठून खरोखरच आपली नित्याची कामे उरकली. अगदी घरातील चारी खोल्यातील झाडलोट करण्यापासून ते भांडी धुणे उरकण्यापर्यंत आपल्या अंगावर नेहमी पडणारी सगळी कामे तिने झटाझट उरकून घेतली. 6:30च्या आत तयार होऊन आपल्या गल्लीतील सकाळच्या शाळेत जायला निघणाऱ्या इतर लहान मुलींच्या बरोबरीने आपल्या क्लासला जायला बाहेर पडली. त्या सकाळी तिच्या अंगात असा काही उत्साह संचारला होता की तिला आपली कामे उरकण्याखेरीज अन्य काही दिसतच नव्हतं. म्हणूनच मथुमावशीच्या कुत्सित नजरांचा कसलाही परिणाम तिच्यावर झाला नव्हता. एरवी तिच्याकडे फारसे लक्ष न देणाऱ्या तिच्या बाबांच्या नजरेत मात्र नेहमीपेक्षा लवकर तिचे उद्योग चालू झाल्याची गोष्ट भरली होती. काय ग, आज लवकरच? कुठं जायचंय की काय तुम्हा लोकांना? आपला पहिला चहाचा कप तिच्याकडून घेत बाबांनी विचारलं. आम्हाला नव्हे बाबा,
तर मला जायचंय क्लासला, तिने उत्साही स्वरात उत्तर दिलं. आता कसला क्लास काढलायस आणखी, आणि तोही इतक्या सकाळी? गाण्याचा क्लास जॉईन केलाय मी बाबा कालपासून. गाणं शिकतेस? पण मला काहीच बोलली नाहीस रे. आणि तुझी आई? परवा मी आईला आणि मावशीला बोलले होते बाबा. त्या दोघींनी परवानगी दिल्यावर मगच मी सरांना माझा होकार कळवला होता. मला वाटतं त्या दोघींनी मान्यता दिलेली आहे ना, मग माझी काहीच हरकत नाही. कितीतरी घरातल्या कर्तुम अशा त्या दोघीच आहेत. त्या दोघींना मान्य असल्यावर मग माझी काहीच हरकत नाही. पण आहेत तरी कोण तुझे हे सर? क्लास कुठे आहे हा? तिच्या बाबाने आपले पितृकर्तव्य बजावण्याच्या एकमात्र हेतूने ती चौकशी केली होती. दीपाला हे माहीत होते. अर्थात आपल्या बाबांची ही पद्धत तिच्या चांगली परिचयाची होती. म्हणूनच तिला त्यांच्या त्या वृत्तीचे नेहमीप्रमाणे थोडेसे वाईट जरी वाटले तरी फारसे खटकले मात्र नव्हते. प्रकाश संगीत असं नाव आहे बाबा त्यांचं, आणि बाजाराच्या कोपऱ्यावर असलेल्या जगताप वकिलाच्या घरात ते राहतात. तिथेच ते राहतात, वर्गही ते चालवतात असतात तिथेच. तिनेही कर्तव्य बजावण्याच्या हेतूने मनात ठेवूनच योग्य तितकी पण जुजबी माहिती दिली होती. तिच्या त्या बोलण्यावर तिचे बाबा काहीच बोलले नव्हते. आपली मान नुसती डोलावून ते गप्प झाले होते. पण तिथे हजर असलेल्या मधुमावशीने मात्र आपले मत नेहमीप्रमाणे आगाऊपणाने मांडले होते. नुसते मान डोलावून गप्प बसू नका बाबासाहेब. आज उद्या केव्हा तरी तुम्ही स्वतः प्रत्यक्ष जाऊन त्या मास्तराला भेटा. त्याची नीट चौकशी करा. शेवटी आपली मुलगी त्याच्या सहवासात दिवसाचे काही तास राहणार आहे, हे विसरून चालणार नाही. आपल्या पोरीला बरीक रूप जरी नसलं तरी ती एक तरुण स्त्री आहे, हे विसरून चालणार नाही आपल्याला. पण मावशी, तू आणि आई येणारच आहात ना? तिने विचारलं. आम्ही तर येऊच ग, पण बाबासाहेब आले म्हणून काय बिघडलं का? आम्हा बायकांना जे समजत नाही ते पुरुषांना समजतं. शिवाय घरातला कर्ता पुरुष लक्ष देतोय हे समजल्यावर जरा वचक राहतो त्या मास्तर लोकांच्यावर. मावशी आपल्या नेहमीच्या ठसक्यात म्हणाली होती. त्यावर दीपा काही बोलणार होती, पण सकाळच्या वेळी तो वाद वाढून दिवसाला गालबोट लागू नये म्हणून तिचे बाबा मध्यस्थी करत मध्येच म्हणाले होते. मी जाईन मावशी आजच. आणि मग दीपाकडे वळत त्याने विचारले होते, सकाळी भेटतील ना तुझे सर मला? हो, भेटतील ना बाबा, दीपाने उत्तर दिले होते. आणि तो विषय तेवढ्यावरच संपला होता. पण मथुमावशीच्या वृद्ध मुद्रेवर झळकून गेलेले विजयी हास्य मात्र तिच्या नजरेतून सुटले नव्हते. तिच्या मनात आधीच असलेली मथुमावशीबद्दलची कटुता काही प्रमाणात जास्तच वाढली होती. पण नंतर घरातून बाहेर पडल्यावर मात्र ती तो प्रसंग संपूर्णपणे विसरून गेली होती. आणि तिच्या मनात राहिली होती ती आपण नवे काहीतरी, आणि जे शिकायची इच्छा आपल्याला लहानपासून होती ते शिकायची संधी आपल्याला मिळत असल्याची आनंददायी जाणीव. आणि तिच्या कानात घोळत होते ते प्रकाशच्या गाण्याचे मधाळ मधुर स्वर. ती प्रकाशच्या तिथे पोहोचली तेव्हा तो आपला पहाटेचा रियाज संपून नुकताच मोकळा झाला होता. त्याच्याकडे कामासाठी म्हणून येणारी कामवाली बाई आपले काम उरकून नुकतीच बाहेर पडली होती. पण त्या जागेची अवस्था मात्र अशी होती की जणू काय कोणी तिथे सफाई केलेलीच नव्हती. तर सफाईच्या बहाण्याने कोणीतरी तिथली धूळ नुसती इकडची तिकडे उधळून जास्त व्यवस्थितपणे पसरून ठेवली असावी. लहानपणापासून स्वच्छता आणि नीटनेटकेपणाची आवड असलेल्या दीपाला ते खटकलं. पण त्याहीपेक्षा जास्त खटकलं ते त्या कामवाल्या बाईने प्रकाशच्या अंधपणाचा गैरफायदा घेऊन कामचुकारपणा करावा हे. आज बाई आली नाही वाटतं कामाला, तिने आत शिरताच प्रकाशला विचारलं. आत्ताच तर गेली ती, कदाचित तुला जिन्यात भेटलीही असेल की. रस्त्याकडे तोंड करून असल्या खिडकीपाशी उभा असलेला प्रकाश तिच्याकडे वळत म्हणाला. आणि मग त्याने उत्सुकतेने विचारले, का ग, विशेष? काही नाही,
तिने काही काम केलेलं असावं असं या जागेकडे बघून वाटत नाही म्हणून विचारलं. त्या खोलीत असलेल्या एका लाकडी खुंटीवर अडकवून ठेवला डस्टर घेऊन फर्निचरवरची धूळ झटकत दीपा म्हणाली. तिने सुरू केला तो उद्योग त्याच्या लक्षात आला असावा, कारण तो लगबगीने पुढे येऊन तिला अडवायचा प्रयत्न करत म्हणाला, हे काय करताय तुम्ही? तू? काही नाही, ती जागा थोडीशी ठीक करते मी, माणसाने वापरावी अशी. आपले काम चालू ठेवत ती म्हणाली. पण दीपा, तुम्ही म्हणजे तू इथे संगीत शिकायला आलेले आहेस, हे झाडूवालीचे काम करायला नाही. मी तुला सकाळच्या वेळी जे बोलावलंय ते काही चांगलं शिकायला, साफसफाई करायला नव्हे. ते काम ती बाई करते की. तिच्या हालचालींचा अंदाज घेऊन तिला थांबवायचा प्रयत्न करण्यासाठी पुढे सरकत तो म्हणाला. पण तिला त्याच्यापेक्षा एका इंद्रियाची देणगी जास्त लाभलेली असल्याने ती त्याला यशस्वीपणाने टाळून आपले काम करतच राहिली. उद्या जेव्हा ती येईल तेव्हा तिचा हिशेब चुकता करून तिला बाहेरची वाट दाखवा. काही काम करत नाही ती, तुमच्या असहायतेचा गैरफायदा घेते ती बाई. तिने अगदी हक्काने फरमान सोडलं. हे तर चालतेच दीपा आपल्या समाजात. अगं, आंधळा भिकारी असेल तर आपल्या समाजातले काही लोक खोटे नाणे त्याच्या पुढ्यात टाकून मुडीच्या बदल्यात खरे नाणे उचलून घ्यायला कमी करत नाहीत. हे तर चालतच राहणार आहे. आणि त्या बाईला जर मी काढून टाकले तर इथली सफाई म्हणजे आता जी काय होते ती तरी कोण करणार? मी करत जाईन ते काम. जागा ती एवढीशी, असा कितीसा वेळ लागणार आहे त्याला? हातातला डस्टर पुन्हा खुंटीवर अडकवून झाडूचा शोध घेण्यासाठी सर्वत्र नजर फिरवत ती म्हणाली. खरं सांगायचं म्हणजे झाडू कुठं आहे? म्हणजे आपले काम करण्याचे नाटक उरकल्यावर ती बाई साधारणपणे कुठे ठेवत असावी झाडू? त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करीत तिने विचारले. खरं म्हणजे मला हा सगळा प्रकार पसंत नाही आहे दीपा, तोही हट्टी स्वरात म्हणाला. आधी मला झाडू कुठे असेल ते सांगा, आणि मग तुम्हाला जे काही पसंत नसेल त्याची मला सविस्तर माहिती द्या. पुढे होऊन त्याचा हात धरून बैठकीकडे नेत ती पुढे म्हणाली. आणि माझे काम उरकेपर्यंत तुम्ही इथे जरा बसा बघू. फार जिद्दी आहेस तू दीपा, अगदी हताश झाल्यासारखा स्वर काढीत तो म्हणाला. झाडू आतल्या खोलीत असेल, तो थकलेल्या स्वरात म्हणाला. आलेच मी 5 मिनिटात काम उरकून, असे म्हणत ते आतल्या खोलीत गेले. तिथला प्रकार तर काही औरच होता. ती खोली स्वच्छ करून व्यवस्थितपणे लावायचे झाले तर आपल्याला किमान तासभर तरी सहजपणे लागेल हे ओळखून तिने ते काम नंतर म्हणजे शिकवणी संपल्यावर करायचे ठरवले आणि झाडू घेऊन ती बाहेरच्या खोलीत आली. दीपा, तुम्हाला म्हणजे तुला हे असले काम करताना मी बघू शकत नसलो तरी तू ते काय करतीयस ह्या नुसत्या जाणीवेनेही मला यातना होत आहेत. हे काम तुझं नाही आहे. माझ्या घरी मी गेली काही वर्षे हे काम सकाळ संध्याकाळ करत आलेले आहे, त्यामुळे मला हे नवीन असं काम नाही आहे प्रकाश. एका कोपऱ्यापासून सुरुवात करून खोली झाडून काढत ती म्हणाली. आणि अनेक वर्षे मी हे सफाईचं काम करत असल्याने आता मला अस्वच्छता बघितली की मनापासून चीड येते मला. शिवाय संगीत कलेसारखी कला संपादन करण्यासाठी जिथे साधना करायची ती जागा घाण राहून कसं चालेल प्रकाश? तुम्हीच सांगा. तुम्ही सकाळच्या वेळी मला कशाला बोलावलं? तर वातावरण प्रफुल्लित आणि उत्साहजनक असतं म्हणूनच तर ना. मग हे असे धुळीच्या आणि कचऱ्याच्या सानिध्यात बसताना मन उल्लसित कसं काय राहणार आणि ते उत्साह तरी कसला वाटणार? तिच्या त्या बोलण्यावर तो काहीच बोलला नाही. तेवढ्या मोजक्या क्षणात तिने आपले काम हातावेगळे केले. आत जाऊन मोरीतील पाणी घेऊन हात व आपला काहीसा घामेजलेला चेहरा स्वच्छ करून ती पदराने चेहरा पुसत बाहेर आली. आता कसे बरे वाटते बघा, ती हसतच म्हणाली. आणि मग तिने त्याचा राग जर तो मुळात असलाच तो घालवण्यासाठी आपला आवाज मृदू करत विचारला. तंबोरा आणू ना? माझी एक अट मान्य करणार असशील तरच, नाहीतर नको, तो रुसलेल्या स्वरात म्हणाला. ठीक आहे, सांगा तुमची ती अट.
उद्यापासून तू झाडलोट वगैरे काही करायची नाही. अहो पण ती बाई खरोखरच काही काम करत नाही. नाहीतर मला काय हौस आली की सकाळी झाडू घेत वेळ घालवायची आणि तेही घरी तेच काम करून आल्यावर. मी काय म्हणतोय ते पुरते ऐकून तरी घे आधी. ठीक आहे, मी आता नाही बोलत. अगदी आळीमिळी चिडीचूप करते, मग तर झालं. सांगा. उद्यापासून ती बाई कामाला आली की मी तिला थांबवून घेत जाईन. हवे असल्यास तू आपल्या देखरेखीखाली तिच्याकडून सफाईचं काम करून घेत जा, पण तू झाडूला हात म्हणून लावायचा नाहीस. मान्य? जशी आज्ञा गुरुजी. ती खोटा नाटकी स्वर काढीत चेष्टेनं म्हणाली आणि मग तिने विचारले, आता तरी आणू की नको तंबोरा? माझी अनुमती आहे. तोही चेष्टेच्या मूडमध्ये येत एखाद्या बादशाच्या रुबाबात म्हणाला. त्याचा तो आविर्भाव दीपाला इतका काही आवडला, ती क्षणभर त्याच्या रेखीव देखण्या मुद्रेकडे पाहत तशीच उभी राहिली आणि मग मुक्तपणे हसत आतल्या खोलीकडे धावली. आतून तंबोरा घेऊन आल्यावर त्याने आदल्या दिवशी शिकवल्याप्रमाणे तंबोरा जुळवला. हलकीच एक तार छेडली. त्याच्याकडे अपेक्षेच्या नजरेनं बघितलं. बहुत खूप, मनापासून दाद द्यायच्या स्वरात तो म्हणाला. तुझ्याबद्दल मला अगदी सुरुवातीपासूनच खात्री होती, पण तू इतक्या लवकर साथ जुळवायचे शिकशील असे खरोखरच वाटले नव्हते मला. मला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही उगीच स्तुती करताय माझी प्रकाश, होय ना? नाही दीपा, खरंच सांगतोय. माझ्या वर्गात गेले अनेक दिवस येत असल्या काही मुलींना अजून तंबोरा जुळवायची जमत नाही. संगीत ही कला पण अशीच आहे दीपा. जर जमले तर सगळे काही कसे पटकन जमून जाते. नाहीतर अनेक वर्ष घसा खरवडून घासत राहिले तरी एकही राग गळ्यातून उतरत नाही. असे अनेक रियाजी वीर पाहिलेत, म्हणजे ऐकलेत मी आजवर, की अनेक वर्षे काय करतायत तर नुसता रियाज चालू आहे आणि प्रगती काय तर 2 पावले मागेच, पण अर्धे पाऊल पुढे म्हणून नाही. तुमचं आपलं काहीतरीच. लटक्या निषेधात्मक भावनेने आपल्या मानेला झटका देत ती म्हणाली, चेष्टा नाही दीपा, खरंच सांगतोय मी. बरं, ते असू द्या. सुरुवात कुठून करायची ते सांगा आता. लांबच चालल्या गप्पा आवरत्या घेत ती म्हणाली, आज शास्त्रोक्त गायनाचा श्री गणेश आपण करणार आहोत, पण त्याआधी मला तुझ्या गळ्याची नेमकी रेंज जाणून घ्यायची आहे. असे म्हणत त्याने आपल्या जवळची हार्मोनियम पुढे ओढली आणि पटकन बोट फिरून स्वर छेडत तो म्हणाला, हां, आता माझ्या मागोमाग म्हण. आणि त्याने सरगम छेडायला सुरुवात केली. प्रथमतः काहीशी बिचकतच ती त्याच्या मागोमाग सूर लावू लागली, पण नंतर तिला आत्मविश्वास आल्यासारखे झाले आणि जरा खुल्या मनाने आपला आवाज मोकळा सोडत त्याच्या सुरावटी मागोमाग म्हणू लागली. काही क्षणातच ती इतकी तल्लीन होऊन गेली की तिला वेळेचेच काय पण अगदी स्वत्वाचेही भान राहिले नाही. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.